फळं खातो ना म्हणले आहे. हे बघ म्हणले इथं राक्षस राखण आहे, फक्त पडलेले फळं खा. हो म्हणले आई, पडलेलेच खाईन. गेलं मारुतीराय. गेल्याच्या नंतर झाड धरायचं, शेपटीने असं गुंडाळायचं ना असं असं हलवायचं, सगळे फळं खाली पाडायचे. जायचं दुसरं शेपटीनं झाड असं असं हलवायचं, सगळं आता खाली पडलेले खायचे ना, आईची आज्ञा उल्लंघन नाही करायचे. मग त्या शेपटीने असे फळं गोळा करून आणायचे. मारुतीराय एका जाग्यावर बसलेले, फळं आपले खायचे, काही खायचे काही फेकायचे. हा राक्षस राखणदार होते, ते राक्षस आले. हे म्हणले, कोण आहे हे वानर? पकडा याला, चला याला महाराजांच्या दरबारात घेऊन चला. मारुतीरायांनी अशी शेपटी नेली, सगळ्यांची अशी मुळी बांधली, वर आकाशात नेली, खाली आपटवली. हा आता काय काय त्यांचं झालं असं तुम्हीच विचार करा. त्याच्यातले निम्मे मेले, निम्मे पार पांगू झाले आणि 10-20 सुटले. जे पळत सुटले तर जंबू माळ्याकडे गेले. अहो म्हणले, एक वानर आला, वानर वानर. अरे मग धरून आणायचा, खाऊन टाकायचा, खाऊन टाकायचा वानर. 200 राक्षसाची मुळी बांधली, वर आकाशात नेली, खाली आपटले. अरे बाप रे म्हणले. हा चला म्हणले सैन्य घेऊन. मग निघाले सगळे सैन्य घेऊन. मारुतीराय फळं खात होते. जे 7-8 जे पळत गेलेले होते ना, ते पुढं येत नव्हते. ते मागून म्हणायचे, ते बा तिथं बसलेलं आहे, ते बा तिथं बसलेलं आहे. हा म्हणले पुढं वा, नाही ते पुढं पुढं जायसारखंच नाही म्हणले. हा आणि मग मारुतीरायांची शेपटी यांच्या मागून आली, एवढ्यांची आख्यांची मुळी बांधली, पॅक आवळलं, वळलं, दात दिशा आपडलं. आता कायच्या तोंडातून काय काहीच्या तोंडातून, काहीच्या नाकातून काय सांगावं आता. काय काय पदार्थ बाहेर आले, काही चिरूस नका, लय अवघडा. त्याच्यातही काय केलं, बरेचसे मेले, काही सुटले. मेले बघा, मारले बरं का राक्षस. मारुतीरायांचा अवतार मारण्यासाठी आहे, भक्तीच्या वाटा दाखवण्यासाठी आहे. 10-20 सुटले, गेले रावणाच्या दरबारात. महाराज एक वानर आलेला आहे. अरे वानर आला सांगायला इथं आले का? जा पकडून आला त्याला. हा हे निघाले राक्षसांचे सैन्य. आता परत बांधली मुळी, आता वर नेली आणि वर आपटायचे. तर ते म्हणले, महाराज महाराज, वानर महाराज, वानर महाराज, आम्हाला अहो घरी मुलं बाळा आहे, हो जगू द्या, हो जगू. म्हणले जगायचं? म्हणले हा जगायचं. जगायचं? म्हणले नक्की जगायचं? म्हणले नक्की. मारू नको? म्हणले नका मारू. म्हणले एक काम करावं लागन. म्हणले काय करावं लागन? रामाचं भजन करावं लागन. म्हणले करतो करतो. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम. काही वानर भजन करू लागले, काही कुचीरपणा करू लागले. मारुतीरायानं पाहिलं, हे जगायचं ना, शेपटी जायची, एक फटका मारायची, वानर उलटून पडायचं. ज्यांनी ज्यांनी भजन केलं नाही, मारुतीरायांनी फटका मारला, उलटून पडले, परत उठायचे भजन करायचे. थांबा थांबा, भजन असं नाही करायचं. वाचायचं म्हणले वाचायचं, जगायचं जगायचं, लेकरं बाळाकडे जायचं म्हणले. मग भजन करायचं असेल तर नाचावा लागणार. जर नाचलं तर ठीक, नाही नाचलं तर जमणार नाही. आणि मग वानर नाचून भजन करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राक्षसांचं नाचणं चालू आहे, भजन चालू आहे. आणि मारुतीरायांचं फळं खायचं चालू आहे. फळं खायचे, फळं गोळा करायचे, फळं खायचे. आणि जे नाचायला आळस करायला लागले ना, की त्यांच्याकडे फक्त असं तिरप्या नजरेनं पाहिजे. तिरप्या नजरेनं पाहिलं की ते लगेच मोठ्याने नाचायचे, मोठ्याने बजायचे. श्रीराम जय राम जय.
परत आला. म्हणले महाराज तिथं ते भजन करतात. कोणाचा? म्हणले तुमच्या शत्रूचा. नक्की? म्हणले हा नक्की. मग अक्षय कुमारला पाठवलं. अक्षय कुमार आला. हे सगळे नाचत होते. अक्षय कुमार आले. अरे नाचू नका, नाचू नका, अरे शत्रूचं भजन करू नका. त्याच्यातले काही काही राक्षस म्हणले तुम्हाला जर वाचायचं असेल तर नाचावाच लागणार, बिना नाचल्याचं वाचणार नाही. मग केलं भजन सुरू. लय राक्षस आलेले, सगळे नाचायला लागले. त्याच्यामध्ये जे नाचत नव्हते मारुतीरायची शेपटी जायची आणि त्यांना फटके मारायचे, उचलून वर नेऊन खाली आपटायची. म्हणले हे वानर म्हणले तिथंच बसलेले पण ही शेपटी सगळा प्रोग्राम करते म्हणले. ते वानर लय गरीब आहे म्हणले, ही शेपटीच करते म्हणले सगळं. तेवढ्यात मारुतीरायने फळं खाता खाता असं पाहिलं, लगेच श्रीराम श्रीराम जय राम जय जय मग मारुतीरायने सगळ्यांचं परत एकदा मुळी बांधले, आकाशात नेले तन. आता बाकी अक्षय कुमार, अक्षय कुमाराचा व त्याच्यानंतर इंद्रजित पाठवला. इंद्रजितानं कपट नीतीनं युद्ध केलं, ब्रह्मास्त्र सोडलं. मारुतीरायाने ब्रह्मास्त्राला वंदन केलं आणि स्वतःला ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतलं. का बांधून घेतलं याचंही कारण आहे की मारुतीरायाने इथं बागेची नासाडी आता केली, पण लंकेमध्ये आता रावणाच्या दरबारामध्ये पण जायचं होतं ना. आता जायचं होतं, परंतु ते जात असताना तिथं सीतेच्या जवळची त्रिजटा नावाची राक्षसीन होती. ती सांगत होती सीतेला, अगं मला स्वप्न पडलं. म्हणले काय स्वप्न पडलं? म्हणले एक वानर आला आणि त्या वानराने अख्खी लंका जाळली. मारुतीरायाने विचार केला, रामप्रभूंनी सांगितलं फक्त सीतेचा शोध लावून ये, लंका जाळायचं काही सांगितलंच नाही. पण हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू. आता हिच्याही हृदयात राम आहे, तोच राम मला सांगत असेल लंका जाळायची. म्हणले मग आता जाळली पाहिजे. आणि मग ते बांधलं. मग इंद्रजिताने सांगितलं पकडा त्या वानराला. हे कोणीच जवळ जाईना, माहिती होतं ना जवळ गेल्यावर काय. अरे पकडा, आता बांधलेला आहे. घाबरत घाबरत जवळ जावा तरी मृत्यू, नाही जावा तरी मृत्यू. आता काय करावं? आणि मग बाकीचे राक्षस आले, साखळीनं बांधलं. कोणता पाश सांगितलं मी आत्ता? ब्रह्मपाश. ब्रह्मपाशावर दुसरा पाश जर टाकला तर ब्रह्मपाश निष्फल होतो, मोकळा होतो. यांनी साखळीनं बांधलं. वानराला म्हणजे मारुतीरायाला घेतलं आणि निघालं. ब्रह्मपाशातून आता मुक्त झालेले आहे आणि चाललेले आहे. आणि मग रस्त्याने जाताना राक्षस असे मारुतीरायाला असे टोचायचे. कोणी बोटं टोचायचे, कोणी काठ्या टोचायचं, कोणी काय टोचायचं. मारुतीराय एकदम गरीबावाने चाललेले. म्हणले खरं आहे बरं का, हे वानर लय गरीब आहे बरं का, पण ही शेपटीच लय आगाव आहे. म्हणले ही शेपटीच. मग कोणी कोणी असं शेपटीला चोटायचं. तेवढ्यात मारुतीरायाने असं पाहिलं लगेच श्रीराम जय राम. आता रस्त्याने चालताना सुद्धा श्रीराम ध्यासच लागलेला तेवढा. तर दुसरा मारुतीरायाचे
कसं काय ऐकन ते ब्रह्मपाशात बांधा नाही तर कसल्या पाशात बांधा. घेतलं निघाले गेले लंकेच्या दरबारात नेलं. अरे हे वानर, एक राक्षस म्हणला महाराज हे वानर असं म्हणू नका, हे वानर साधं नाही, साधं नाही, हजारो राक्षस मारले याने, एवढे वानर. हा मग विचारलं ए तुझा मरण कशात आहे? म्हणले मला मरणच नाही. बघा खरं बोललेलं पटत नाही. रावण म्हणतो मरण नाही असा माणूसच नाही. आता मरण नाही असा माणूसच नाही हे रावणाला माहिती आहे ना, मग कशाला एवढा इदरल्यापणा करावा ना. पण ते नाहीच बुवा. हा म्हणले नाही मरण आहे. म्हणले हे बघा खरं सांगू का? म्हणले माझी शेपटी जर जाळली ना तर मग मी मरणार. सगळे राक्षस म्हणले बरोबर, हेच बरोबर आहे. म्हणले हे वानर लय गरीब आहे पण ही शेपटीच लय आगावे म्हणले. हा आणि खरं सांगतो तुम्हाला वानर लय गरीब येते, शेपट्या लय आगावेत. प्रभु रामचंद्र भगवान. महाभारत घडलं ते शेपटीनंच घडलं, रामायण घडलं ते शेपटीनंच घडलं. लय अवघड गंमत आहे. आजही आपल्या घरामध्ये रामायण घडू किंवा महाभारत घडू शेपटीनंच घडतंय. लय अवघड गंमत आहे.